2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत कट करून, टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे 1 वाटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता इथे टोपात एकदम थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्या तेलात हे बेसन परतून घेऊया, ब्राऊन करून घेऊया. तर हे असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता हे ट्रान्सफर करून घेऊ. आता इथे त्याच भांड्यात तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात राई टाकून घेतलं आहे. राई फुललेली आहे, तर जिरं टाकून घेऊया, कांदा टाकूया. इथे आता कढीपत्ता टाकलेला, कांदा टाकून घेऊया. आता कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे, टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटोसोबत शिमला मिरची टाकून घेऊ आणि वाफ काढून घेऊया. आता ते इथे आता तिखट टाकूया, हळद, चवीपुरतं मीठ टाकूया, गरम मसाला हे टाकून आता मिक्स करूया. आता हे आता कवर करूया. झाकण काढून शिमला मिरची शिजली का बघूया. शिमला मिरची पूर्ण शिजलेली आहे. आता यात बेसन टाकून मिक्स करून घेऊया. आता हे बेसन पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. आता कवर न करता असंच थोडा वेळ ठेवूया.